श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपल्यापैकी अनेकांच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो, मी मांसाहार करतो, मग श्री स्वामींची सेवा करू शकतो का? किंवा मांसाहार सोडल्याशिवाय स्वामी पावतील का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका हृदयस्पर्शी कथेतून याच प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमच्या आयुष्याला दिशा देणारा एक महत्त्वाचा संदेश दडला आहे. चला तर मग आता आपण वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. एका गावात दोन मित्र राहत होते, विनायक आणि राजू नावाचे. विनायक हा अतिशय कडक नियम पाळणारा होता. तो कधीच मांसाहार करत नसे. रोज न चुकता 3 अध्याय स्वामी सारामृत वाचायचा. पण त्याला आपल्या या शुद्धतेचा कुठेतरी अहंकार होता, गर्व होता. त्याला वाटायचं, मी किती शुद्ध आहे, माझी सेवाच सगळ्यात श्रेष्ठ आहे. दुसरीकडे राजू होता. तो कष्टकरी होता. कामाच्या व्यापातून त्याला नेहमी वेळ मिळत नसे आणि कधीतरी त्याच्या हातून मांसाहार देखील व्हायचा. पण राजूचं स्वामीवर अथांग प्रेम होतं. तो जेव्हा स्वामींच्या फोटोसमोर उभा राहायचा तेव्हा त्याचे डोळे नेहमी भरून यायचे. त्याला नेहमी वाटायचं, स्वामी, मी सामान्य माणूस आहे, माझ्याकडून आहार पाळला जात नाही, पण माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे, मला सांभाळून घ्या स्वामी. एकदा विनायकाच्या हातून अनावधानाने खाण्यापिण्यात चूक झाली. त्याला इतकं धक्का बसला की तो रडू लागला, माझी सेवा विटाळली, आता स्वामी मला कधीच स्वीकारणार नाहीत. तो तडक स्वामींच्या मठात गेला. तेथे एका वृद्ध साधूने त्याला जवळ बोलावले आणि विचारले, का रडतोस लेकरा? विनायक म्हणाला, महाराज, माझा आहार चुकला, माझी इतक्या वर्षाची सेवा वाया गेली. तेव्हा त्या साधूने हसून एक मोलाचे वाक्य त्यांना सांगितले, जे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, अरे विनायका, तू तुझ्या पोटात काय टाकलंस यापेक्षा तुझं मन कुणाच्या पायाशी आहे हे जास्त महत्त्वाचं नाही का? साधूने राजूकडे बोट दाखविले, जो कोपऱ्यात बसून मनोमन स्वामींची माफी मागत होता. साधू म्हणाले, विनायक, तुझा आहार शुद्ध आहे, पण तुझं मन अहंकारात अडकलंय आणि राजूचा आहार चुकला असला तरी त्याचं मन स्वामींच्या चरणी पूर्णपणे विरघळतले. आता या कथेचा निष्कर्ष काय आहे किंवा या कथेतून आपल्याला काय सल्ला मिळतो ते पाहूया. मंडळी, या कथेचा अर्थ असा नाही की आपण मांसाहार करावाच. स्वामींना तुमच्या ताटातलं अन्न नको आहे, त्यांना तुमच्या हृदयातला भाव हवाय. पण विचार करा, जर आपल्याला घरी एखादा मोठ्या व्यक्तीला किंवा देवाला बोलावयाचं असेल तर आपण घर स्वच्छ करतो की नाही? तसंच जर स्वामींना कायमचं मनात बसवायचं असेल तर आपलं शरीर आणि मन सात्विक ठेवलेलं केव्हाही चांगलं. पण इथे काही महत्त्वाचे नियम आहेत जे आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. जर तुम्ही पारायण किंवा विशेष व्रत करत असाल तर मांसाहार पूर्णपणे टाळावा. शक्य असल्यास गुरुवारी आणि पौर्णिमेला सात्विकच आहार घ्यावा. सर्वात महत्त्वाचे, आहार चुकल्याच्या भीतीपोटी स्वामींची सेवा सोडू नका. ते माऊली आहेत, ते फक्त तुमचा भाव पाहत असतात. स्वामी समर्थांची सेवा करताना शक्यतो सात्विक आहार घेण्याला प्राधान्य द्या. सात्विक आहारामुळे मन शांत राहते आणि ध्यानात एकाग्रता वाढते, असा आध्यात्मिक समज आहे. जर तुम्ही स्वामींचे एखादे विशेष व्रत, उदाहरणार्थ 3 दिवसाचे किंवा 21 दिवसाचे पारायण करत असाल तर त्या काळात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करणे अनिवार्य मानले जाते. जर नित्यसेवा करत असाल तर जर तुम्ही रोजची साधी प्रार्थना किंवा नामस्मरण करत असाल तर मांसाहार केल्यावर सेवा करूच नये असे कोणतेही कठोर बंधन नाही. मात्र सेवा करण्यापूर्वी स्नान करून शरीर आणि मन शुद्ध असणे हे खूप आवश्यक आहे. तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तर शक्यतो सात्विक आहारच घ्यावा आणि तशी स्वामींना प्रार्थना करा, हे स्वामी देवा, तुम्ही ब्रह्मांड नायक आहात, माझ्याकडून झालेल्या चुका पोटात घालून मला तुम्ही मोठ्या मनाने माफ करा. तर मंडळी, तुम्हाला ही कथा कशी वाटली? हा टॉपिक कसा वाटला
ते मला कमेंट करून सांगा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत अशी माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. धन्यवाद.